यानंतर विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात. त्या ठिकाणी आहे. मनोज जरांगेंनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे, मराठ्यांशी चर्चा करणार आहे. कसं पाहता, ज्या पद्धतीने आंदोलनाने पुढे पुढे जात आहे, ओबीसीचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, काल तुम्हाला ओबीसीच्या संदर्भात विषय काढला म्हणून सांगतो. काल मला आमचे तायवाडे साहेब बोलले की आम्ही अर्धी लढाई जिंकली. आता मला कळत नाही तिथे जात लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी जिंकणार. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला बंजारा हा तेलंगणामध्ये एसटी आहे. आमच्या इकडचा तेली समाज तिकडे हिमाचलच्या भागामध्ये आमचा समाज तिकडे एसटी मध्ये मोडतो आहे. आणि आडनावा जात ही अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी मोजली गेली आहे. आता जात लिहिल्याबरोबर जातीमध्ये लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी काय जिंकली मलाच कळलं नाही. म्हणजे त्यांना कदाचित वाटत असेल, पण हे सरकारचं लालूलचं अंगण आहे असं मी त्याला मानतो. अर्धी लढाई जिंकणं असं जर म्हणत असतील तर त्यामध्ये ओबीसीचा कालम असता तर ते त्या 100% आपल्याला त्यातून यश मिळालं असतं. पण जात लिहिणं त्यातल्या अनेक पोटजाती आहेत. अनेक जाती या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या याच्यात आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की हे सगळं जे काही आहे तर सरकारवर दबाव टाका आणि ओबीसीचा कालम सरकारला घालायला टाकलं पाहिजे, तर तुमची लढाईला काही महत्व आहे. राहिला विषय जरांगे पाटील काय करतात, कोणाला बोलवतात, काय मिटिंग घेतात हे सरकार बघेल की जरांगे बघतील. आम्हाला त्यात कशाला पडायचं आहे. ज्या आमच्यावर अन्याय करायचा विळा उचललाच आहे ओबीसीला संपवण्याचा. ओबीसीच्या वाट्याला काही मिळत नाही आणि त्यातून सरकारची भूमिका त्यांच्या दर महिन्याला बैठका होतात ओबीसी आपल्या समाजाच्या. इकडे ओबीसी उपसमितीची बैठकच आतापर्यंत 2 झाल्या. बावनकुळेजींनी आम्ही बावनकुळे महसूल मंत्र्यांना मी सांगितलं, ते अध्यक्ष आहेत, की तुम्ही या बैठका तातडीनं घ्या, दर महिन्याला एक बैठक घ्या आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवा. त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही मांडायचं असेल, त्यांच्या सूचना असतील तर तेही त्यामध्ये इन्क्लूड करा. पण ते काय होत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार ओबीसीच्या प्रश्नासंबंधी हे सरकार म्हणजे अनुकूल नाही आहे. या सरकारची भूमिका ओबीसी विरोधी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. ओबीसी प्रमाणपत्र किती वाटले, किती रद्द झाले यावर वादंग सुरू आहे. आपली काय भूमिका? हे बघा, मी पुन्हा सांगतो, मराठवाड्यामध्ये 85% नवीन प्रमाणपत्र घेणारे त्यामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.